ते दाबल्यानंतर ते गोल फिरते, ते पाहू शकता ते कशा प्रकारे इंजिन. तर मित्रांनो, हे पूर्ण इंजिन हॉल आहे, ते पाहू शकता. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी आता सध्या बेंगलोरमध्ये आहे आणि मी आज फिरायला कब्बन पार्कला जाणार आहे. तर मित्रांनो, कब्बन पार्कला जायच्या अगोदर एक काम आहे, रेशन शॉपमध्ये जाऊन KYC करायचं आहे. तर फर्स्ट आम्ही तिकडे चाललो आहे आणि त्यानंतर मग मी कब्बन पार्कला जाणार आहे. तर मित्रांनो, कब्बन पार्कला जायचं होतं, पण ते मंडे बंद असतं. त्यामुळे मी आता विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिकल म्युझियम ह्या ठिकाणी जाणार आहे. ते तुम्हाला सायन्स रिलेटेड सगळं काही पाहायला भेटेल. तर तिथे जाऊया आणि ते म्युझियम कसं आहे पाहूया आपण. मित्रांनो, आता थोडा नाश्ता करूया, म्हणजे जेवण करूया आणि त्यानंतर मग आपण म्युझियम बघायला जाऊया. हे पाहू शकता, आलू पराठा आहे. तर मित्रांनो, समोर हे पाहू शकता, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजिकल म्युझियम. तर मित्रांनो, इथे म्युझियमच्या समोर ट्रेनचं इंजिन आहे, इथे पाहू शकता, रेल्वेचं. त्यानंतर अशा प्रकारे हे म्युझियमच्या समोर इथे फायटर जेट आहे, हे पाहू शकता. आणि इथे समोर हे म्युझियम आहे विश्वेश्वरय्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे एंट्री आहे इथे. तर स्टार्टिंगला इथे तुम्हाला सर विश्वेश्वरय्याबद्दल माहिती दिलेली आहे, इथे पाहू शकता म्युझियमच्या आतमध्ये. तर ह्या म्युझियमचं पर पर्सन 100 रुपये प्राईस आहे, तिकीट प्राईस. सर एम विश्वेश्वरय्यांच्या लाईफबद्दल इन्फॉर्मेशन आहे इथे, लहानपणापासून ते मोठोपर्यंत काय काय केलं त्याबद्दल. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया म्युझियमच्या. तर मित्रांनो, इकडे इंजिन हॉल आहे. तर मित्रांनो, हे पूर्ण इंजिन हॉल आहे, इथे पाहू शकता. तर मित्रांनो, इथे पाहू शकता पूर्ण आपलं लाईफ या अर्थवरती कशा प्रकारे इव्हॉल्व झालं हे पाहू शकता. इथे पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, पाहू शकता. आणि त्या डायनासोर आहे इथे, डायनासोर. डोळे पण हलतात त्याचे. मित्रांनो, हे समोर पाहू शकता, राईट ब्रदर्सने जे स्टार्टिंगला एरोप्लेन बनवलेलं ते इथे पाहू शकता. तर स्टार्टिंगला अशा प्रकारे एरोप्लेन होतं सुरुवातीला, राईट ब्रदर. Pull the strings one at a time to lift loads. Feel the difference. सगळे सेम आहेत, वेट पण वेगवेगळं फील होतं. हवे एकदम हलका आहे, हे थोडे हे थोडं हे, बस सगळ्याचे वेट वेगवेगळे आहेत, पण वजन सेम आहे पण वेट वेगवेगळं आहे. 2 रिंग लावले त्याला, आहे की नाही, 2 हे आहेत बेरिंग आहेत. ह्याला बघ एकच आहे, एकदम हलका वाटतं ते. आणि याला बेरिंगच नाही तर किती वजन आहे बघ. असं म्हणजे असं आपण हे करू शकता. एक क्लॉक आहे मग, हो क्लॉक. सुरुवातीला असे क्लॉक होते माहिती आहे, घरात पण होतं माझ्याजवळ असं क्लॉक. हे असं आहेत बघ, गेअर्स. तर ते गेअर्स कशा प्रकारे यूज होतं ते एकदम इन्फॉर्मेशन आहे. इथं डॉक्युमेंटरी चालू आहे आणि सगळे गेअर्स आहेत. ते कसं फिरविल का नाही येतं ते डॉक्युमेंटरीमध्ये, ते तिथं फिरतं ते ऑटोमॅटिक. आता ते कसं सांगतं तिथं ते फिरतंय बघा. आता ते तिथं बघ की तिथं
आता बघ थांबलाय ना, आता फिरवायचं चालू नाही ना, फिरतं तिथे ऑटोमॅटिक डॉक्युमेंटरी फिरायला बाबा तिथं होते ते फिरायला वरती जे डॉक्युमेंटरीमध्ये दाखवतं की नाही ते तिथे ते व्हील सगळे फिरतात, ते पूर्ण व्हील फिरायला नाही खालचे. सुरुवातीला अशा प्रकारे ती व्हील तयार केलेली आहे ड्रायव्हिंग. मित्रांनो इथे डॉक्युमेंटरीमध्ये काय चालू आहे ना त्याप्रमाणे इथे हे व्हील फिरत आहेत, पाहू शकता पाठी. हे बघा हे काय बघायचं पण ते कळायला पाहिजे. काय बघायचं रेड अँड ब्ल्यू दिसत. हे जर पोचल्यानंतर का नाही प्रज्ञान रोवर, हे रोवर आहे, रोवर खाली येऊन त्या चंद्रावरती उतरल्यानंतर का नाही तिथलं इन्स्पेक्शन करते, रिसर्च करते तिथं. ते दाखवते रोवर, दाखव की रोवर दाखव की तिथं. ते कशा प्रकारे रोवर येते आणि खाली रोवर दाखवते. घे खाली घे, ये येतं ये. मित्रांनो हे पाहू शकता ॲनिमल लवर. ते फिरायचं का बंद झालं रे, मगाशी फिरायला होतं ते, तेच की काय. ओके मित्रांनो इथे दाबल्यानंतर इथे दाबल्यानंतर ते गोल फिरत आहे, ते पाहू शकता. ते कशा प्रकारे पाणी आलेलं इथं पाहू शकता. इथे काय बोलतात पाट. मी लहान होतो की नाही तेव्हा असलंच काहीतरी करू वाटायचं मला. चले इथे काय बघूया, इथे हे पाहू शकता कशा प्रकारे हे होत आहे. शक्य नाही, वाइंड मिल टॉवर टाईप मिल आहे ते. वाइंड मिल आहे हे आपलं तिथलं. दाब की जोरात दाब. झाले काय वॉटर पॉवर. इथं पाण्यापासून असं तुम्ही लोहारचं काम करू शकता. हे लिहिलेलं आहे इथे बलून. हां ते पण, ते दोन्ही पण आहे, तिन्ही चालू आहे ते एकावरती. एका फक्त पाण्यापासून एक ती ही मशीन चालत आहे आणि तिथं ते दोन्ही ते ह्याच्यासाठी गॅससाठी हवा पण जात आहे तिथे. दाबून तर की हां पाहू शकता इथे तिथे. मित्रांनो हे पाहू शकता ऑइल इंजन आहे हे, आणि इथे ऑइल इंजनबद्दल इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. आणि यानंतर इथे हे गॅस इंजिन आहे, पाहू शकता. पूर्ण दाखव लांबून. हॉट एअर इंजिन दाखव. झालं का त्याचं. तर मित्रांनो हे बॉल असं गोल फिरवण्याची तिथं वरती न्यायचं आहे. काय बोलते त्यांना अलग वरती दिसायला लागेल. झूम कर. तसं नाही, ते दाब की जॉयस्टिक दाब, हे होतं जॉयस्टिक दाब होतं आहे. झूम व्हायला लगेच. आला देते. मित्रांनो हे बॉलवरती गेलं बघू शकतो. तिथे आहे बॉल गेला, वरती गेला. मित्रांनो हे पाहू शकता स्टीम बॉयलर आहे, ट्यूब बॉयलर. दाखव की इथे इन्फॉर्मेशन पाहू शकता स्टीम बॉयलरची, पाहू शकता. म्हणजे सुरुवातीला स्टार्टिंगला बनवलेलं स्टीम बॉयलर आलं काय. हे डिझेल इंजन पाहू शकता, हे कशा प्रकारे बनवलं आहे डिझेल इंजन, आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन तिथे आहे, ते दाखव. हे पाहू शकतो हे डिझेल इंजन. तर इथे आपण प्रेस करून बघूया दाब. तर अशा प्रकारे हे ऑपरेट होत आहे, पाहू शकता. हे डिझेल इंजन स्विचला दाबल्यानंतर हे डिझेल इंजन चालू होत आहे. फ्यूल इंजेक्टर्स आहेत, हे पाहू शकता फ्यूल इंजेक्टर्स. त्यानंतर काय डिझेल इंजन आहे, हे पण सुरुवातीला तयार केलेलं. इथे हे पण डिझेल इंजन आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे डिझेल इंजन आहेत. हे कसं ऑपरेट होतं आहे पाहू शकता तुम्ही, हे कसं ऑपरेट होतं आहे.
स्टॉक इथे इन्फॉर्मेशन पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हे कोणतं इंजिन आहे, हे पण डिझेल इंजिनच आहे, पाहू शकता इथे दाबते. हां ओके चालू झालं. तर हे अशा प्रकारे ऑपरेट होतं आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो इथे स्टीम इंजिन आहे वर्टिकल टाईपमध्ये, पाहू शकता. हे गोल फिरून जोरात फिरायला लागले. लिपाय ॲडवाइस इन्व्हेंटेड बाय ग्रीक इन्व्हेंटर्स. स्टीम इंजिन ब्रँका स्टीम इंजिन कशा प्रकारे ऑपरेट होतं ते पाहू शकते. स्टीम इंजिन आहे पण हे ऑपरेट करायचं काय बटन नाही इथे. इकडे या साईडला टर्बाईन आहे इथे, पाहू शकतो. स्टीम टर्बाईन हे सगळे एकदम ऑपरेट होतात. बस सगळे दाखव असं वरून खाली असं बटन आहे, ते दाबल्यानंतर हे सगळे ऑपरेट होतात इंजिन सगळे. हे दाब, हे कसं ऑपरेट होतं. हे काय सेंट्रीफ्युगल गव्हर्नर. मित्रांनो हे पाहू शकता जेट इंजिन आहे. हे एवढं मोठं जेट इंजिन असते, पाहू शकता. रोल्स रॉईस एव्हॉन MK रोल्स रॉईसचं हे जेट इंजिन आहे, पाहू शकता. याबद्दल इन्फॉर्मेशन आहे इथे, पाहू शकता. इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, एरोप्लेन तयार केलेलं. हे तू तर करायलाच पाहिजे आता. एरोप्लेन उडत आहे. शिवणसमुद्र हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट. चल चालू झालं. लाईट लागली, पूर्ण गावाला लाईट लागली. जाऊ लाईट चालू झाली. चल बंद झाली लाईट. हे इथं हे काय बघूया, प्रेस बटन. काय वॉटर टर्बाईन्स, टर्बाईन आहे बघ. तर पाणी येते वाटतं, दाब. आलं पाणी, आलं पाट्या. चालू तुम्ही मित्रांनो पाहू शकते वॉटर टर्बाईन. नेक्स्ट इथं हे काय बघू मित्रांनो, हे काय पेल्टन टर्बाईन रनर. हे पाहू शकता पेल्टन टर्बाईन रनर आहे. आणि इथे हे पाहू शकता हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लॅन्ट आहे इथे. इथे हे पाहू शकता मरीन इंजिन आहे. बरं टीन रो रेडियल एअरक्राफ्ट इंजिन. एअरक्राफ्टचं इंजिन आहे भाई, एअरक्राफ्ट. इथे हे कशाचं इंजिन आहे बघूया इथे. तर मित्रांनो हे पाहू शकता इथे स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे. आणि कसं ऑपरेट होते पाहू शकता. हे दाबल्यानंतर ना अशा प्रकारे ऑपरेट होते, पाहू शकता. खाली दाखवूया. स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे, पाहू शकता. हे कशा प्रकारे ऑपरेट होते. त्यानंतर हे पिस्टन आहे. पिस्टन कसं ऑपरेट होते त्याबद्दल काय नाही, पण हे पाहू शकता इथे पिस्टन आहे. स्पार्क प्लग आहेत, पाहू शकता. हे स्पार्क प्लग जे गाडीमध्ये बाईकमध्ये यूज होतं आहे. हे किती मोठा आहे स्पार्क प्लग, वरती मोठं स्पार्क प्लग पाहू शकता. ते आणि चालू झालं. हे दाखवा, हे चार्लटचं इंजिन आहे, पाहू शकता. हे आणि ते इन्फॉर्मेशन आहे त्याबद्दल. तर मित्रांनो हे पाहू शकता स्टेरिंग आहे इथे. चेअर नाही, इथे बटन आहे. हे डिफरेन्शियल आहे. हां केली की प्रेस. आता रुपाली गाडी चालवत आहे. ड्रिफ्ट मार बस की खाली आहे. फक्त आता थोडे इथे इंजिन राहिले ते. तर इथे व्हील चेअर आहे, पाहू शकता. काय पाहू शकता इथे कोलंबियन प्रिंटिंग प्रेस आहे. इथे प्रिंटिंगचं आहे, प्रिंटिंग प्रेस आहे. सुरुवातीला जे प्रिंटर होतं की नाही, प्रिंटिंग प्रेस याचं आहे. दिसाल बॉलपेन दाखव की इथं.
हां बॉल पेन दाखव इथे की समोर इथे दाखव ते बॉल पेन कशा प्रकारे आपलं हे होतं आहे मग असं करा साड वगैरे हे पाहू शकता बॉल पेन कशा प्रकारे पार्ट्सद्वारे हे होतं आहे. तर मित्रांनो इथे पाहू शकता लॉक कशा प्रकारे ऑपरेट होत आहे. तर हे पाहू शकता इथे हे दाखव अशा प्रकारे लॉक ऑपरेट होतं आहे. तर मित्रांनो हे पाहू शकता स्विच आहे इथे. तर हे स्विच लावल्यानंतर लाईट चालू होते पाहू शकता तुम्हाला घरात प्रत्येकाच्या घरात असते सॉकेट असं घ्यायचं का. तर मित्रांनो हे पाहू शकता वेन पंप आहे इथे कशा प्रकारे ऑपरेट होत आहे. वॉल फिरवला ना पाणी आपल्याला वरती जाताना दिसत आहे तुम्हाला हे पाणी जसं आपण फिरवू तसं पाणी आपल्याला भेटणार हे इथे. आणि इथे आपले हँड ऑपरेट पंप त्याला बघ पाणी येत आहे की पाणी आले का की अशा प्रकारे आपलं हँडपंप यूज होतं आहे ऑपरेट होत आहे पाहू शकता. तर मित्रांनो एक झिपर पाहू शकता म्हणजे असं फिरवल्यानंतर ना झिप बसत्या झिप निघत्या. एक झिप घातलो झिप काढलो अप डाऊन अपर्चर चेंजेस इन ए कॅमेरा. हे कॅमेऱ्याचं अपर्चर कसं चेंज होते ते पाहू शकता. आपला कॅमेरा माहिती आहे मिररलेस कॅमेरा त्याच्यामध्ये अपर्चर आपण यूज करतो हे तर मला माहिती आहे. अपर्चर तुला माहिती आहे काय हे ह्याच्यामध्ये गाणं रेकॉर्ड करायचे ग्रामोफोनमध्ये पाहू शकता हे ग्रामोफोन. हां तर मित्रांनो ते सुरुवातीला बुक स्टॉल पण आहे पाहू शकता. इथे सायन्स प्रोजेक्ट रिलेटेड तुम्हाला इथे वस्तू पाहायला भेटते. अरे पाहू शकता इथे काय मस्त आहे. तर मित्रांनो आता मी सेकंड फ्लोअरला चाललो आहे जिथे सायन्स ऑन ए स्पेस रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे. तर चला आता 45 मिनिटमध्ये बंद होणार आहे तर आपण फटाफट जाऊया तिकडे.